पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजनाची बैठक झाली। बैठक एकदम शांततेत झाली आणि याच्यात विषय फक्त विकासाच्या बाबतीत, अपूर्ण कामाच्या बाबतीत कसे पूर्ण होतील या बाबतीत सगळी विकासाच्या बाबतीत चर्चा झाली। दुसरा विषय एक महत्त्वाचा आहे, जे आपल्या मेंढीगिरी अहवाल होता, म्हणजे आपल्या पाण्याचा हा विषय आपण मांडलेला आहे की जे आपलं 8% मला वाटतं 8% पाणी कपात म्हणजे जी समिती मेरीची तर त्यांनी जी समितीनं पाणी कपात करावं हा जो समितीने निर्णय घेतलेला आहे याला आमचा विरोध आज आम्ही केलेला आहे आणि सगळे मिळून याला विरोध करणार आणि आपल्या हक्काचं पाणी कसं आपल्याला मिळणार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। काय करणार पण सरकार काय करणार म्हणजे कोर्टात जाणार, कोर्टात जाऊन आंदोलन मोर्चे सगळं जे करता येईल ते करू, कारण आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। जे मेंढीगिरीनं आपल्याला 65% आपल्याला म्हणजे पाणी असल्यावर पाणी सोडायची गरज नव्हती, पण आता 57% पाणी जरी असेल तरी पाणी सोडायची गरज नाही, तर हे चुकीचं आहे। पण अहवाल देणारे आपल्याच इथले अधिकारी आहेत असं आहे। अहवाल देणारे कोण हे काय हे आपण ह्या समितीनं जो अहवाल दिला त्याला आपण विरोध करणार। गेल्या वर्षी 6 महिने तुम्ही पण पालकमंत्री होतात, त्याच्यानंतर 3 महिन्यासाठी तुमच्या पक्षाचे 70 6 महिने मी 2.5 वर्ष नाही गेल्या मागच्या वर्षी तुम्ही 2.5 वर्ष राहिलात, परंतु 6 महिने तुमच्या कार्यकाळात, त्याच्यानंतर मग 70रांनी केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये तुमच्या कार्यकाळापेक्षा 70रांच्या कामासंदर्भामध्ये जास्त पालकमंत्री फार नाराज होते। मला नाही सांगता येत मला या शिंदे प्रकरणात त्यांचे जे अक्षय शिंदेचा जो वकील आहे त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली की न्यायालयाचा भंग केलाय किंवा जे नराधम तुम्ही बोलले होते त्या संदर्भात त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली। त्या प्रकरणामध्ये मला कोणतीही नोटीस आणखी प्राप्त झालेली नाही, परंतु जो झालेला प्रकार आहे तो लाखो लोकांनी पाहिलेला आहे। ज्या पद्धतीने तो वागला, ज्या पद्धतीने त्यांनी कृत्य केलेले त्यांना नराधमाचंच नाव दिलं जातं, म्हणून त्याचा एवढा काहीतरी अपमान झाला किंवा त्याला नराधम म्हणल्यामुळं काहीतरी आकाश कोसळलं अशी जी काही आव्हानाचा प्रयत्न करतात मी त्याची चिंता करत नाही। मुलींवर अत्याचार करणारे हे नराधमच असतात हे मी या मतावर आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार। उद्धव ठाकरे आणि करुणा अर्जुनची जोडी झाली। राणेंनी काय बोला हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु एक निश्चित आहे, उबाटा गटाने हिंदुत्व सोडलेलं आहे। अजितदादा शिंदे आणि फडणवीस यांचा दम पोकळा असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊतचे याला मी आता जास्त महत्त्व देत आहे। प्रयागराजमध्ये जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि अनेक म्हणजे करोडो भाविक त्या ठिकाणी असताना त्यामध्ये आता जर 30 लोकांचा जो काही मृत्यू झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी, त्याच्याबद्दलचा प्रत्येक भारताचा नागरिक हा शोक व्यक्त करतो। त्यावर संजय राऊतांनी असं म्हटलं की संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्यासाठी 1 दिवस तो परिसर बंद ठेवण्यात येतो, त्यामुळे हा प्रसंग आता काय बोलावं त्या माणसाला। संरक्षण मंत्री गृहमंत्री तिथे जाऊन काय आंघोळ करून आलेत का? कशावर कशाच्या कोणतीही टिप्पणी करावी आणि एखाद्याला बदनाम करावं हा संजय राऊतचा हा धंदा झालेला आहे। ओके।